तर आज आपल्याला बनवायचे एकदम चविष्ट, रुचकर आणि झटपट तयार होणारी तांदळाची खीर। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी 2 चमचे तांदूळ घेत आहे। 2 चमचे तांदूळ आता आपल्याला कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिट लागतात आपल्याला हे तांदूळ छान भाजण्यासाठी। तर आता आपले जे तांदूळ आहेत ते छान भाजलेले आहेत। यामध्ये मी टाकत आहे विलायची। 3 विलायची मी सोलून घेतलेले आहेत, त्या मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा बडीशोप टाकलेली आहे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण 4 बदाम टाकलेले आहेत यामध्ये। आता हे सर्व साहित्य आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर सुरुवातीला टाकलेलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे, म्हणजेच आपले जे तांदूळ आहेत ते धुवून निघतील। तर आता आपण यामधील जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे। यामध्ये आता मी थोडंसं कोमट पाणी टाकत आहे। कोमट पाणी टाकल्यामुळे आपले जे तांदूळ आहेत ते लवकर भिजतील। तर 10 मिनिटं आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे, म्हणजेच आपले जे तांदूळ आहेत ते छान भिजले जातील। 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये तांदूळ वाटून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला वाटून घेऊ शकता। आपल्याला हे तांदूळ एकदम बारीक करायचे नाही आहेत, तर थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत। तर खलबत्त्यामध्ये मी तांदूळ, बदाम आणि जे सुकं नारळ आहे ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। यामधील जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे आणि पाणी आपल्याला फेकायचं देखील नाही आहे। हे पाणी आपण खीरमध्ये वापरणार आहोत। तर आता आपल्याला पाणी न टाकताच हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। पाणी टाकल्यामुळे आपले जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित वाटले जात नाहीत आणि पाणी खलबत्त्यामधून बाहेर देखील उडतं। तर सुरुवातीला मी आता बदाम आणि जे सुकं खोबरं आहे ते वाटून घेणार आहे। आपले जे तांदूळ आहेत ते लगेच बारीक होतात। सुकं खोबरं आणि बदाम वाटण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो। आता आपण थोडेसे जाडसर असे हे तांदूळ वाटून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे तांदूळ छान वाटले जातात। खलबत्त्यामध्ये तांदूळ वाटल्यामुळे खिरीला खूप मस्त अशी चव येते। मी थोडेसे जाडसर असे हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत। खलबत्त्यामध्ये एकदम सहज वाटले जातात आणि आपल्या खिरीला देखील खूप मस्त अशी चव येते। आता आपल्याला खीर तयार करायची आहे। आजची जी खीर आहे ती आपल्याला कुकरमध्ये तयार करायची आहे। कुकरमध्ये आपली जी खीर आहे ती एकदम झटपट तयार होते। गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 ग्लास दूध टाकलेला आहे। दूध तुम्ही या ठिकाणी फुल क्रीम वापरू शकता किंवा साधं देखील वापरू शकता। तर आपले जे तांदूळ आहेत ते शिजण्यासाठी मी या ठिकाणी थोडंसं पाणी देखील टाकलेलं आहे। तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही नुसतं दूध देखील वापरू शकता। आता आपण जे वाटून घेतलेले तांदूळ आहेत ते यामध्ये टाकून घेऊया। दूध आपलं गरम होण्याच्या अगोदरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे यामध्ये तांदळाच्या गाठी होणार नाही। आता आपल्याला या तांदळाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 3 ते 4 चमचे साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता आणि शिट्टी होताना आपली खीर उतू जाऊ नये यासाठी मी या ठिकाणी एक अर्धा चमचा तूप टाकलेला आहे। तूप टाकून आपण खिरीला छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। आपल्याला फक्त 1च शिट्टी काढून घ्यायची आहे। एका शिट्टीमध्येच आपली जी खीर आहे ती छान तयार होते। तर कमी गॅसवरतीच आपल्याला कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही कुकरची मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे। तर कुकर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे। तर ही खीर जी आहे ते थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते, त्यामुळे आपण एवढी पातळ ही खीर ठेवलेली आहे। खीर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। खीर मी या ठिकाणी बदामाच्या कापाने गार्निश करून घेतलेली आहे। एकदम झटपट होणारी चविष्ट अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे। तर तुम्हाला जर जास्त माणसासाठी खीर बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं प्रमाण याच्या दुप्पट करू शकता आणि अशा पद्धतीने एकदम चविष्ट आणि रुचकर अशी खीर तुम्ही झटपट तयार करू शकता।